आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शिंदेंचे सर्व मंत्री अजित पवारांवर नाराज। विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार। शिंदेंना बैठकीत अडचणी सांगितल्या। फडणवीस अजित पवारांशी बोलणार असं आश्वासन मिळालंय। शिरसाट यांची माहिती। राज्य आपत्ती व्यवस्थापन बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर। पावसाळ्यापूर्वी आपत्ती विभागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। अजित पवार आणि गिरीश महाजन हे देखील उपस्थित। एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये पण नाराज होते आणि आता फडणवीसांसोबत देखील नाराज आहेत। अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो। संजय राऊतांची खोचक टीका। तर राज्याच्या राजकारणामध्ये फक्त अजित पवार नाराज दिसत नाहीत। संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। निधी मंजुरीवर माझ्यासह मुख्यमंत्री फडणवीसांची देखील स्वाक्षरी। मग शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी एकट्या माझ्यावरच का? निधी आरोपांवरच्या बैठकीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांचं मत। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। पक्षविरोधी वक्तव्य करणं बडगुजर यांना भोवलं, तर पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर यांच्या समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनरबाजी। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील तेच तोरण अशा आशयाची बॅनरबाजी। उघडपणे नाराजी व्यक्त करण्याची शिक्षा हकालपट्टी असेल तर मान्य आहे। पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया। बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, तर ते फक्त कार्यकर्ते। अहंकार निर्माण झाल्यावर अधपतनाला सुरुवात होते। बडगुजर यांच्या नाराजीच्या प्रश्नावर संजय राऊतांची टीका। सुधाकर बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला सीमा हिरे यांचा विरोध। बडगुजर यांचे देशद्रोही सलीम कुत्तासोबत संबंध, त्यांना सोबत घेतल्यास पक्ष बॅकफूटवर जाईल। आमदार सीमा हिरे आक्रमक।